एका जंगलात की नाही एक मोठं तळं होतं. त्या तळ्यामध्ये भरपूर पाणी होतं आणि त्या तळ्यात 2 हंस राहत होते. भरपूर पाण्यात पोहायला डुंबायला त्यांना खूप खूप मज्जा वाटायची. तळ्यात त्यांच्या बरोबर एक कासव पण राहत होतं. हंसांची आणि कासवाची अगदी छान गट्टी जमली होती. एक वर्षी काय झालं, थोडासाच पाऊस पडला. त्यामुळे तळ्यामध्ये पण अगदी थोडंसंच पाणी जमा झालं. जसा जसा उन्हाळा वाढायला लागला तस तसं पाणी पण कमी व्हायला लागलं. हंसांनी विचार केला, बापरे, असंच जर पाणी कमी होत राहिलं तर एक दिवस हे तळं आटूनच जाईल की. मग आपलं कसं होणार? या कोरड्या तळ्यात कसे दिवस काढायचे? शेवटी मग हंसांनी विचार करून असं ठरवलं की हे तळं सोडून खूप दूर भरपूर पाणी असलेल्या तळ्यामध्ये जायचं. कासव म्हणालं, मी पण येतो तुमच्या बरोबर. मी इथे एकटा राहून काय करू? हंस म्हणाला, ठीक आहे, तूही चल आमच्या बरोबर. अरे पण कासवा, तू तर आमच्यासारखं हवेत उडू शकत नाहीस आणि तुला जमिनीवरूनही धावता येत नाही भरभर. आता आला का प्रश्न? आता काय बरं करावं? मग हंसांनी केली एक युक्ती. त्यांनी एक मजबूत काठी आणली. हंस कासवाला म्हणाले, कासव भाऊ, आम्ही दोघं दोन्ही बाजूनी ही काठी घट्ट पकडून ठेवू आणि तू काठीच्या मध्यभागी तोंडाने घट्ट पकड. अशा रीतीने तुला सोबत घेऊन आपण सगळेजण दूरवरती खूप पाणी असलेल्या तलावामध्ये जाऊया, ठीक आहे? कासवानी ताबडतोब हो म्हणून मान डोलावली. पण काही झालं तरी तोंडातली काठी सोडायची नाही बरं का. पुन्हा एकदा हंसांनी त्याला बजावलं. झालं. काठीच्या दोन्ही बाजूला हंस आणि मधोमध कासव अशी ही सर्कस आकाशातून उडत चाललेली असताना गावातल्या लोकांनी पाहिलं. अय्या, एकाने दुसऱ्याला दाखवलं, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला आणि हा हा म्हणता ही गर्दी जमली. हा काय बुवा अजब प्रकार आहे? जो तो एक दुसऱ्याला विचारायला लागला. सगळे जण आकाशाकडे तोंड करून ही गंमत पाहत होते. हंसांनी काही लोकांकडे लक्ष दिलं नाही बरं का. पण आपल्या कासव भाऊला काही राहावे ना. त्याचं तोंड होतं आकाशाकडे ना. खाली काय चाललंय ते पाहण्यासाठी त्याने मान वळवली. त्याबरोबर तोंडाची काठीवरली पकड सुटली आणि बाप रे, एक धपकन आवाज झाला आणि कासव बिचारं जमिनीवर आपटलं आणि मेलं. कोणत्याही परिस्थितीत तोंड उघडायचं नाही असं हंसांनी बजावलं होतं ना, तरीही कासवाने नको तिथे स्वतःचं डोकं चालवलं आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली.